विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आज आहे 26 जानेवारी. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच आजच्या व्हिडिओची पीडीएफ जर आपल्याला पाहिजे असेल तर शेवटी एक तुम्हाला होमवर्क देणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि तो स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा. तुम्हाला आजच्या व्हिडिओची पीडीएफ फाईल शेअर केली जाईल. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, फिंके नदी कोणत्या देशाची आहे? तिला जगातील सर्वात जुनी नदी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया की चीन? तर लक्षात घ्या, फिंके नदी ही ऑस्ट्रेलियाची आहे. यानंतर पुढील प्रश्न, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान जानेवारी 2026 मध्ये भारताने कोणत्या बंदराचे कामकाज तात्पुरते थांबवले? लामू बंदर, चाबहार बंदर, गवादर बंदर की यापैकी नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे चाबहार बंदर. पुढील प्रश्न, भारतातील पहिला नमो पुस्तक महोत्सव खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला आहे? भोपाळ, विशाखापट्टणम, नवी दिल्ली की राजगीर? तर पुस्तक आणि लेखक यावर ऑलरेडी आपण यूट्यूब शॉर्ट्स व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही शॉर्ट्समध्ये जाऊन देखील बघू शकता. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे नवी दिल्ली. पुढील प्रश्न, शाया जिंदानी यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? सौदी अरेबिया, कतार, अल्जेरिया की येमन? तर लक्षात घ्या, शाया जिंदानी यांची येमन या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे. पुढील प्रश्न, केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रवीण वशिष्ठ, गगन नारंग, सुरजित सिंग कपूर की गणेश चव्हाण? तर केंद्राच्या दक्षता आयोगामध्ये विद्यार्थ्यांनो दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली असा हा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे प्रवीण वशिष्ठ यांची. पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन केला जाईल? राजस्थान, आंध्र प्रदेश, गुजरात की आसाम? लक्षात घ्या, जगातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प हा आंध्र प्रदेश राज्यात स्थापन केला जाईल. लक्षात घ्या, भारतातील पहिला आणि जगातील सर्वात मोठा हा हिरवा अमोनिया आणि हायड्रोजन उत्पादन प्रकल्प होतोय. पुढे, जानेवारी 2026 मध्ये भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ऑपरेशन अमर, ऑपरेशन ब्रह्मा, ऑपरेशन स्वदेश की ऑपरेशन सिंदूर? तर योग्य उत्तर आहे ऑपरेशन स्वदेश. पुढील प्रश्न, 2025च्या नोबेल शांतता पुरस्काराच्या कोणत्या विजेत्याने अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना त्यांचा पुरस्कार सुपूर्द केला? मसाकी काशीवरम, निकोलस मदुरोस, लिऊ जियाकुन की मारिया कोरिना मचाडो? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन डी, मारिया कोरिना मचाडो. यानंतर पुढील प्रश्न, रोबोट सिस्टीम 15 कोणत्या देशाने विकसित केले आहे? स्वीडन, फ्रान्स, जपान की रशिया? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे स्वीडन. डेव्हलपर कंपनी आहे साब बोफोर्स डायनॅमिक्स. प्रकार आहे लांब पल्ल्याचे जहाजविरोधी क्षेपणास्त्र. वापर आहे नौदल आणि हवाई दल. हे जमिनीवरून जमिनीवर आणि हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संशयित निपाह विषाणू संसर्ग प्रकरणे आढळून आले आहेत, ज्यामुळे राष्ट्रीय संयुक्त उद्रेक प्रतिसाद पथकाची नियुक्ती करण्यात आली? राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात की आसाम? राईट आन्सर आहे पश्चिम बंगाल. तर यानंतर आता 23 जानेवारी रोजीचे जे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत त्याचे रिव्हिजन करूयात. अपार आयडी जनरेशन बाबतीत कोणत्या राज्याने मोठ्या राज्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली? छत्तीसगड. आणि छत्तीसगडची कॅपिटल आहे रायपूर, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 23 तारखेला इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये मॅच झाली आहे. आणि पहिली जी T20 आहे ती नागपूर या ठिकाणी झाली होती आणि दोन्ही ज्या मॅचेस आहेत त्या भारताने जिंकल्या आहेत. पुढील प्रश्न, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जागतिक स्तरावर 5व्या क्रमांकावर आहे आणि मध्य पूर्वेतील सर्वात मजबूत पासपोर्ट बनला? UAE. पुढील प्रश्न, अलीकडेच आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची 16वी सभा कोठे आयोजित करण्यात आली होती? अबुधाबी. नेल्लोर जिल्ह्यातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने अलीकडेच मंजूर केलेल्या ग्रीनफील्ड विमानतळाचे नाव काय? दगडार्थी विमानतळ. नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांक 2024 मध्ये कोणते राज्य आघाडीवर आहेत? महाराष्ट्र. 2025-26च्या जागतिक अन्न शहर क्रमवारीत मुंबई शहराने कोणते स्थान मिळवले? 5वे. पुढे, अलीकडेच कोणत्या देशाने इजिप्त, लेबनॉन आणि जॉर्डनमधील
ब्रदरहूड मुस्लिम संघटनांना दहशतवादी गट म्हणून घोषित केले? अमेरिका. भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्यातील दोस्ती या त्रिपक्षीय सरावाचे कोणते संस्करण आयोजित करण्यात आले होते? 17वे. भारत आणि कोणत्या देशाने पॅक्स सिलिका भागीदारीवर स्वाक्षरी केली आहे? उत्तर आहे अमेरिका. खालीलपैकी कोणता देश अलीकडेच जगातील दुसऱ्या क्रमांकाचा 5G वापरकर्ता आधार बनला आहे? उत्तर आहे भारत. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, फिंके नदी कोणत्या देशाची आहे? तिला जगातील सर्वात जुनी नदी म्हणून घोषित करण्यात आले? ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया की चीन? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. आणि जे विद्यार्थी आजच्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करतील त्यांनी मला स्क्रीनशॉट जो आहे तो 93 56 25 60 37 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. तुम्हाला आजची व्हिडिओची PDF फाईल शेअर केली जाईल. तसेच जानेवारी ते डिसेंबर 2025 पर्यंतचे वन लाईनर प्रश्न हवे असेल तर यामध्ये एकूण 1433 प्रश्न आहेत. पेजेस आहे 163, प्राइस आहे 99. याचे तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. PDF फाईल पाहिजे असेल तर 93 56 25 60 37 यावर पेमेंट करून याच नंबरवर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. दररोज चालू घडामोडीची तयारी करायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला जर आमचे प्रयत्न आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, खाली हाईप बटनावर क्लिक करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू.